नमस्कार, डोमिनिका स्वप्न ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन, भाऊ बहिणीचं अतूट असं बंधन, रक्षाबंधन। सो आज रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही चाललेलो आहोत कल्याणला, जिकडे म्हणजे ताई राहते, भाऊ राय पण तिकडेच येणार आहेत। सो कल्याणला जाऊन आम्ही आमचा रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहोत। साई बच्चू पण तयार झालेला आहे आणि बहिणींकडे राखी बांधण्यासाठी छोट्या छोट्या बहिणी आहेत, खूप साऱ्या बहिणी आहेत साईच्या। सो चला आपण जाऊया रक्षाबंधनला। आणि रक्षाबंधन आजचा सण आहे तो मित्रांनो भाऊ बहिणीचा आहे। भाऊ बहिणीचं किती भांडण होऊ द्या नाही का, पण ह्या दिवशी आपण एकमेकांना समजून घेतो आणि भांडण तंटा काय असतो साईडला ठेवून राखी बांधतो आणि हा सण साजरा करतो। आपला महाराष्ट्रातील हा सगळ्यात मोठा सण आहे। चला मग रक्षाबंधनला जाऊया आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन करूया। तर मित्रांनो, डोंबिवली स्टेशनला मी येऊन पोहोचलेले आहे आणि तिकीटची लाईन तुम्ही पाहू शकता। आज रक्षाबंधन असल्यामुळे खूप गर्दी आहे। सो पहिले आपण तिकीट काढून घेऊया आणि नंतर मग निघूया। सो फायनली मित्रांनो तिकीट काढून झालेली आहे आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती। सो आता आम्ही ट्रेन पकडणार आहोत। ट्रेनला पण खूपच गर्दी असणार आहे। आमची दीदी आलेली आहे, साई आहे, श्रवण आहे आणि भाऊ पण आहे। मग दीदी जोरात आहे रक्षाबंधन। दीदीचे आमचे खूप भाव आहेत। दीदीच्या आज आमच्या मज्जा आहे ना। चला बरोबर ट्रेन पकडूया। सो मित्रांनो, तिकीटला गर्दी आणि ट्रेन मध्ये पण खूप सारी गर्दी नाही का, आज रक्षाबंधन असल्यामुळे। आता आम्ही कल्याण स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत माझ्या ताईकडे। सो चला आता आपल्याला चालत जायचं आहे, पूर्ण ब्रिज चालायचं आहे, नंतर मग आपल्याला जायचं आहे ऑटोने। चला। सो मित्रांनो, मी आता माझ्या ताईच्या घरी आलेली आहे आणि इकडे जे स्वयंपाक आहे तो चालू आहे आमचा। सगळी बच्चा पार्टी तयार होत आहे रक्षाबंधन करण्यासाठी। पहिले आम्ही इकडे स्वयंपाक बनवून घेतो आणि स्वयंपाकामध्ये खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत, त्यासाठी थोडं लेटच होणार। इकडे आता शेवटचं आहे ते मी भजी बनवत आहे, तर भजी बनवून घेऊया पटापट आणि नंतर मग रक्षाबंधनाला सुरुवात करूया। माझी दीदी सगळ्यात आवडची आणि हे नॉटी बॉय नॉटी गर्ल साडी। ही नॉटी गर्ल आहे ना? हा, सगळ्यात माझी प्यारी दीदी मला लय आवडते। बापरे, अगं बाई काम चाललंय। दीदीने मोठा बॉक्स आणलाय वाटतंय ना? हा ठीक आहे, चला चला रक्षाबंधन करूया। हा ते साईडलाच ठेवा भाऊ। असा पकडलेला दीदीला पण भरव थोडा। अरे खा थोडा थोडा का। हा भरव दीदीला। आता ही सांग कोणती बहीण रुसला बघा, या दीदीशी रुसला भावा। दीदीला भरव। बस 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 बस। छोटी बहीण त्याला नॉटी आहे। हा आणि तू नाहीस नॉटी। हो का पेडा का थोडा। हा तिला भरव। सो आहे आमचा श्रवण दादा आणि आता श्रवण दादाचं रक्षाबंधन चालू आहे। दादा खाणार पॉकेट। हा बहिणाबाईला पॉकेट आणला। आता ही आमची सगळ्यांची लाडकी छोटी बहिणाबाई। ए खा थोडा। इकडे घ्या बहिणाबाई, आमच्या सगळ्यात मोठ्या बहिणाबाई सानू दीदी। दिसायला पाहिजे ना। का सायलीचा मित्र आला
हा येतोय. आत्याचा चेहरा पण दिसत नाही. आता दिसतोय ना आत्याचे. तुला काय? ते राठवले ना. सो मस्त मित्रांनो, आता 2025चा रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. सगळी बच्चावाटी जमलेली, त्याने आता जोराची भूक लागलेली आहे. सो चला आता आपण जेवून घेऊया नाही का. या आहे आमची चिलबुली, या आहे आमची चिलबुली आराध्या. मस्त डान्स करते, आपण ना खूप लाजते. लाडकी आहे माऊची आहे ना. बाय बाय मित्रांनो, मस्त आता आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलेलं आहे. जेवलो वगैरे, थोडंसं बसलो, ताईशी गप्पा गोष्टी केल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत डोंबिवलीकडे जाण्यासाठी. किती वाजलेले दीदी? 4 वाजले असतील ना? 4:30 वाजलेले आहेत, कारण खूप लेट झालं तर अजून गर्दी होणार, त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत फटाफट. चला मग घरी जाऊनच भेटूया. मित्रांनो, मी आता घरी आलेली आहे आणि घरी येऊन छोटं मोठं जे काम होतं ते केलेलं आहे. स्वयंपाक पण बनवलेला आहे. आता बाप्पाची पूजा केलेली आहे आणि मोठे भाऊ राया कामासाठी बाहेर गेले होते. सो ते आता आलेले आहेत, तर त्यांना ओवाळूया आणि नंतर मग इथे आपला व्हिडिओ एंडिंग होणार. चला मग पटापट शेवटची ओवाळणी आहे ती करून घेऊया. मित्रांनो, आजचा रक्षाबंधनचा मस्त दिवस गेलेला आहे. मी पण रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं असेल आपल्या भावासोबत, आपल्या बहिणीसोबत. आणि मित्रांनो, वर्षानुवर्ष हा येणारा सण प्रत्येक भावाच्या आणि बहिणीच्या आयुष्यामध्ये आनंद मिसळून हा सण निघून जातो. तर मित्रांनो, खूप छान वाटलं. आजचा दिवस एकदम मस्त गेला आणि जे काय आपल्यामध्ये रुसवे फुगवे असतात ते साईडला ठेवायचे आणि भाऊ राहायला राखी बांधावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.